आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत। सभागृहात जास्तीत जास्त विषयांवर चर्चा करण्यावर भर देणार मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। शिंदेंच्या कोणत्याही प्रकल्पांना स्थगिती दिली नसल्याचं मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट। महाविकास आघाडीत युती असल्याचं वाटत नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर निशाणा। अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वांना न्याय मिळाला पाहिजे आणि चर्चा झाली पाहिजे असा आमचा प्रयत्न। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचीही दर्शवली तयारी। विरोधक सभागृहात कमी आणि पायऱ्यांवरच जास्त वेळ असतात। शिंदेंची विरोधकांना कोपरखळी। विरोधकांनी जनतेचे प्रश्न मांडावेत, उत्तर द्यायला आम्ही तयार, शिंदेंचं वक्तव्य। अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित। चहापानाच्या कार्यक्रमावेळी अजित पवारांनी धनंजय मुंडेंशी बोलणं टाळलं। धनंजय मुंडेंवर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाचा कार्यक्रम। राज्यात सुरू असलेल्या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सरकारवर ताशेरे ओढत चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधकांचा बहिष्कार। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक। अंबादास दानवेंच्या शासकीय निवासस्थानी बैठक। बैठकीत विरोधी पक्षनेते पदावर चर्चा। अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षाची पत्रकार परिषद। बीड प्रकरण, पुणे बलात्कार, प्रशांत कोरटकर प्रकरणासह विविध मुद्दे अधिवेशनात करणार उपस्थित। अंबादास दानवेंची माहिती। आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांची रणनीती। कोकाटे आणि मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक होणार। राज्यातील ढासळती कायदा सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरणार। पुणे बदलापूर प्रकरण, बीड हत्या प्रकरणावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत। शिवसेनेकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विरोधी पक्षनेत्यासंदर्भात पत्र दिलं जाण्याची शक्यता। सर्वाधिक जागा शिवसेनेच्या असल्यानं विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा। सत्ताधारी पक्षात नैतिकता शिल्लकच नाही, विश्वजित कदमांचं वक्तव्य। अधिवेशनात जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडणार असल्याचं कदमांकडून स्पष्ट। विधान भवन सचिवालयानं हाती घेतलेलं दुरुस्तीचं काम अद्याप अपूर्णच। त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येताना मंत्री आणि आमदारांना धुळीचा सामना करावा लागणार। ठाण्यात शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आमने सामने। आनंद आश्रम समोरील आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याआधी दोन्ही गटात तुफान राडा। ठाण्यात झालेल्या राड्यानंतर संजय राऊतांकडून आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते। ठाण्यात खासदार संजय राऊतांनी अभिवादन केल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून दुग्धाभिषेक। यावेळी शिंदेंच्या शिवसेनेची जोरदार घोषणाबाजी। आनंद दिघेंच्या पुतळ्याला अर्पण केलेला हार शिंदेंच्या नेत्यांनी पायदळीत उडवला। आता हा कुणाचा अपमान झाला, संजय राऊतांचा सवाल। शिवसेना संपली म्हणतात, पण सत्ताधाऱ्यांना ऑपरेशन टायगर करावं लागतं, म्हणजे उद्धव ठाकरे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे टायगर। भास्कर जाधवांची सत्ताधाऱ्यांवर टीका। एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे फडणवीसांची तक्रार केली। पहाटे 4 वाजता शहांची भेट घेऊन शिंदेंनी फडणवीसांची तक्रार केली। संजय राऊतांचा मोठा दावा। आता तुम्ही कितीही सुसंवाद करा, त्याचा काही उपयोग होणार नाही, मंगेश कुडाळकरांची उद्धव ठाकरेंवर टीका। एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवून तरुणांचा शिवसेनेत प्रवेश होतोय, कुडाळकरांची माहिती। सरकारमध्ये आपली प्रतिष्ठा राहिलेली नाही। कालपर्यंत मुख्यमंत्री होतो, मात्र आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत। एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे तक्रार केल्याचा राऊतांचा दावा।
तुमचा पक्ष भाजपात विलीन करा, अमित शहांचा शिंदेंना सल्ला. संजय राऊतांचा दावा, आमचे 125 लोक निवडून आलेत, त्यामुळे तुम्ही सीएम होऊ शकत नाही, भाजपचा सीएम होणार, असंही शहांनी शिंदेंना सांगितल्याचा राऊतांचा दावा. पुण्यातील हॉटेलमध्ये शहांसोबत झालेला संवाद खोटा होता, हे शिंदेंनी सावरकरांची शपथ घेऊन सांगावं, संजय राऊतांचं शिंदेंना आवाहन. अमित शहांची भेट घेतल्याचा संजय राऊतांचा दावा एकनाथ शिंदेंनी फेटाळला. भेट झालीच नसल्याचं शिंदेंकडून स्पष्ट. संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर पुन्हा या भाषेत टीका केल्यास त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, नरेश म्हस्केंचा राऊतांना इशारा. संजय राऊतांनी आमच्या पक्षाचा विचार करू नये, मंत्री प्रताप सरनाईकांची टीका. सामनात शिंदेंचं नाव नसेल तर वाचणार कोण, सरनाईकांचा हल्लाबोल. संजय राऊत बोलतात त्याच्या नेहमी उलट होतं, त्यांच्याकडून भडकवण्याचं काम सुरू असतं. राऊतांनी शिंदेंच्या तक्रारीबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आमदार संजय केळकर यांची प्रतिक्रिया. शिंदेच म्हणाले, गुवाहाटीच्या शिलेदारांमध्ये गोगावले पुढे होते. एकनाथ शिंदेंच्या बंडावर सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश भूषण गवईंचं मिश्किल वक्तव्य. महाडच्या दिवाणी न्यायालयाच्या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. सरपंच हत्या प्रकरणात व्हॉट्सअॅप कॉल ठरला महत्वाचा पुरावा. देशमुखांना मारहाण करताना आरोपी कृष्णा आंधळेनं व्हॉट्सअॅप ग्रुप कॉल केला होता. व्हिडिओतून आरोपी सुदर्शन घुले संतोष देशमुखांना मारहाण करताना समोर. संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज धनंजय मुंडे राजीनामा देणार, करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट. 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा लिहून घेतला. करुणा मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड. मुक्ताईनगरच्या कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेदरम्यान छेडछाड. काही टवाळखोर मुलांनी त्यांच्या मनाविरुद्ध फोटो काढण्याचा प्रयत्न केला. रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे शिंदेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते. रोहिणी खडसेंचा मोठा दावा, आरोपींचा एकनाथ शिंदेंसोबत देखील फोटो. छेडछाड प्रकरणातील आरोपी पियुष मोरेचे रक्षा आणि एकनाथ खडसेंसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतही फोटो. रोहिणी खडसेंनी आरोप केल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण. छेडछाड प्रकरणातील आरोपी पियुष मोरेसोबत रक्षा खडसेंची बातचीत. रक्षा खडसेंनी आरोपींना विचारला जाब. ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल. रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे एका विशिष्ट पक्षाचे लोक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप. या प्रकरणात कुणालाही माफ करणार नाही, फडणवीसांचा इशारा. रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे एका विशिष्ट पक्षाचे लोक असल्याचं वृत्त खरं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढली जाते, तिथे सामान्यांच्या सुरक्षेचं काय? जितेंद्र आव्हाडांकडून प्रश्न उपस्थित. केंद्रीय मंत्र्यांची मुलं सुरक्षित नसतील तर सामान्य माणसांचं काय? जयंत पाटलांचा सरकारला सवाल. मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर या विशिष्ट पक्षाचं नाव जाहीर करावं, जयंत पाटलांची मागणी. मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड होत असेल तर अशा प्रवृत्तींना पोलिसांनी ठेचून काढलं पाहिजे. मंत्री उदय सामंतांची संतप्त प्रतिक्रिया. झालेली घटना अत्यंत वाईट. मंत्री गुलाबराव पाटलांची रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाडी प्रकरणी प्रतिक्रिया. कुणाच्याही कुटुंबियांसोबत असं होऊ नये, पाटलांची प्रतिक्रिया. मुलगी कुणाचीही असो, कारवाई झालीच पाहिजे. राजकीय व्यक्तींपैकी कुणी असं करत असेल तर भर चौकात आणून त्यांना फाशी द्यावी. रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणावर नवनीत राणांची मागणी. छत्रपती शिवरायांना अभिवादन करतानाचा व्हिडिओ प्रशांत कोरटकर कडून जारी. छत्रपती शिवाजी महाराज माझे प्रेरणास्त्रोत, व्हिडिओमध्ये उल्लेख. इंद्रजित सावंतांना दिलेल्या धमकी देणाऱ्या आणि शिवरायांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कठोर कारवाई करा. भोसले घराण्याचे राजे मुधोजी भोसले यांच्या शिष्टमंडळानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे केली मागणी.
प्रशांत कोरटकरकडे असलेल्या रोल्स रॉयस संदर्भातली महत्त्वाची माहिती एबीपी माझाच्या हाती. रोल्स रॉयसचा लिलाव झालेला नव्हता. ही गाडी विकण्यात येऊ नये सीबीआयकडून नोटीस मिळाली होती. या प्रकरणात काही पोलीस अधिकारी सहभागी असल्याची शक्यता. महाडमधील दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती. महाडमधील दिवाणी न्यायालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आदिती तटकरे आणि भरत गोगावले एकाच मंचावर. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी सध्या दोघांमध्ये चढाओढ सुरू आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे रायगडमध्ये महाडमधील चौदार तळ्यावर जाताना फडणवीस, शिंदे, भरत गोगावले आणि आदिती तटकरेंचा एकाच गाडीतून प्रवास. राम गणेश गडकरींच्या राजसन्यास पुस्तकावर कायमची बंदी घालण्याची अमोल मिटकरींची मागणी. पुस्तकातून संभाजी महाराजांची बदनामी होत असल्याचा मिटकरींचा दावा. नाशिकमध्ये राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, आयएएस अधिकारी समीर वानखेडे, अभिनेत्री क्रांती रेडकरही उपस्थित. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उद्यापासून शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या कामाला सुरुवात होणार. राम सुतार यांचे चिरंजीव शिल्पकार अनिल सुतार यांच्याकडून राजकोट किल्ल्यावर पाहणी. मुंबईच्या वरळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते परिवहन भवनाचं भूमिपूजन. जवळपास 12,800 चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेली सुसज्ज इमारत या ठिकाणी पुढील 2.5 वर्षात उभारण्याचा परिवहन विभागाचा मानस. विदर्भानं तिसऱ्यांदा कोरलं रणजी ट्रॉफीवर नाव. पहिल्या डावातील आखाडी विदर्भासाठी ठरली निर्णायक. सामन्यात करुण नायर आणि दानिश माल्यवार यांची दमदार कामगिरी. एकनाथ शिंदेंच्या आश्वासनानंतर सुपरमॅक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे. कंपनी बंद होऊन 3 वर्ष होऊनही देणी मिळाली नसल्यानं कर्मचाऱ्यांनी शिंदेंच्या घरावर मोर्चा काढला होता. एकनाथ शिंदेंनी फोनवरून साधला सुपरमॅक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संवाद. आज भेट घेणं शक्य नसल्यानं उद्या बैठक घेण्याचं एकनाथ शिंदेंचं आश्वासन. पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या वक्तव्याविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. मुख्यमंत्र्यांनी योगेश कदमांचा राजीनामा घ्यावा, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. विधानसभा निवडणुकीत भाजपनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त. मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य. जिल्ह्यात कोणता पक्ष मोठा आहे हे ठरवण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येच. मुश्रीफांची प्रतिक्रिया. कोल्हापुरात महायुतीत भाजप शिवसेनेनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सभासद नोंदणी उपक्रम सुरू. मंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते अभियानाला सुरुवात. आमदार रोहित पवार यांची उघडपणे नाराजी. पक्षात कोणती जबाबदारी न मिळाल्यानं व्यक्त केली नाराजी. शत्रू हा कायम उघडपणे विरोधातच असतो, पण काही जवळच्या माणसांपासूनही सावध राहण्याची गरज असते. रोहित पवारांची सोशल मीडियावर पोस्ट. सिंधुदुर्गात ठाकरेंच्या सेनेची आज बैठक. सकाळी 11 वाजता होणार बैठकीला सुरुवात. पक्षाला लागलेल्या गळतीसंदर्भात चर्चा होणार. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरेंची शिवसेना स्वबळाचा नारा देणार असल्याच्या चर्चा. शनिवारी झालेल्या बैठकीत शिवसैनिकांनी केली काँग्रेसची साथ सोडल्याची मागणी. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा नव्याने पुतळा आजपासून उभारणीचं काम सुरू. शिल्पकार राम सुतार यांचे सुपुत्र अनिल सुतार आजपासून पुतळा उभारण्याच्या कामाला लागणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारांच्या हस्ते रवींद्र नाट्य मंदिराचं लोकार्पण. कार्यक्रमाला महायुतीच्या नेत्यांची हजेरी. ऐन उन्हाळ्यात अकोल्यातल्या मुख्य भुयारी मार्ग अंडरपासच्या पाण्यामुळे पडला बंद. पाण्यात वाहनं अडकून पडल्यानं वाहतूक कोंडी. काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाणांकडून पाहणी. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांचा ब्रँड सांगली पुरस्काराने गौरव. तर बाळासाहेब थोरात आणि संत साहित्य संशोधक डॉक्टर सदानंद मोरे यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान.
नागपूरमधील संविधान चौकात रास्ता रोको आंदोलन. बोधगयाचं महाविहार मुक्त करण्याची आंदोलकांची मागणी. भंडाऱ्यातील शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्ग विस्ताराला विरोध. महामार्ग विस्तारी विरोधात शेतकऱ्यांचं आमरण उपोषण. शेतमालाला योग्य मोबदला द्या, नंतरच भूसंपादन करा, शेतकऱ्यांची मागणी. पुण्यात तरुणीवर अत्याचार करून 2 नराधमांनी सोनं लुटलं. शिरूर तालुक्यात कारेगावातील घटना. या प्रकरणी दोघांना पोलिसांकडून अटक. अहिल्यानगरमध्ये एका युवकाचं अपहरण करत केली मारहाण. घटनेत युवकाचा मृत्यू. आरोपीनं मृतदेह जाळून टाकल्याची धक्कादायक घटना समोर. या प्रकरणी पोलिसांकडून 9 जणांना अटक. अमरावतीत जुन्या वादातून 27 वर्षीय तरुणाची हत्या. आदर्श गुप्ता असं मृतक तरुणाचं नाव. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. चंद्रपुरातील चिमूर पिंपळनेरी रोड समोरील झुडपात मृत अर्भक आढळल्यानं खळबळ. श्वानांनी अर्धवट हे अर्भक खाल्लं होतं. अज्ञात आरोपी विरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल. नालासोपारा पूर्वेत अंमली पदार्थ विक्रेत्यांकडून 50,000ची लाच घेताना पोलीस शिपायाला अटक. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. भंडारा पेपरफुटी प्रकरणी 5ही आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी. लाखांदूर न्यायालयानं सुनावली पोलीस कोठडी. रत्नागिरीत विविध स्कीम्सच्या नावानं ग्राहकांना लुबाडण्याच्या तक्रारी. याला बळी पडू नये म्हणून जनता दल सेक्युलरच्या कार्यकर्त्यांकडून जनजागृती करण्याचं काम सुरू. वर्ध्यात जुगारावर छापा. 27 जणांवर कारवाई. जुगाऱ्यांच्या ताब्यातून 9,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर 10 ते 12 कोटींचं चंदन जप्त. कंटेनर चालकासह 1 जण पोलिसांच्या ताब्यात. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. सोलापुरात घोरपडीचं गुप्तांग तस्करी करणाऱ्या 3घांना अटक. तब्बल 151 घोरपडींचे गुप्तांग तस्करी करणाऱ्या 3घांना रंगेहात पकडलं. सोलापूर वन विभागाची कारवाई. नांदेडमध्ये नदी पात्राकडे जाणारे रस्ते जेसीबीनं खोदले. रेती माफियांना लगाम लावण्यासाठी प्रशासन ऍक्शन मोडवर. नांदेड आगारातील एसटी बसच्या चालक आणि वाहकाला कर्नाटकमध्ये काळं फासलं. या घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं कर्नाटकच्या बसेस अडवत वाहक आणि चालकांचा गांधीगिरी पद्धतीनं सत्कार केला. पुणे सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात अपघात झाल्यानं ऑइलच्या ट्रकमधून गळती. वाहतूक संथ गतीनं सुरू. विरारमधील चंदनसार रोडवर ट्रकचा अपघात. काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी नाही. भिवंडी तालुक्यातील कोलिवली गावच्या हद्दीत डोंगराला आग. आगीचं कारण अस्पष्ट. आगीत अनेक वन्य झाड जळून खाक. वसईतील तुंगारेश्वर अभयारण्यात स्वच्छता मोहीम. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना स्वच्छ ठेवण्याच्या सूचना दिल्यानंतर पेल्हार पोलिसांकडून स्वच्छता मोहीम. साताऱ्यातील भरतगाव वाडीत भर वस्तीत बिबट्याचा वावर. बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. घटना सीसीटीव्हीत चित्रित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.